सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने सुद्धा करता येतो याचं उत्तम उदाहरण पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांनी दाखवून दिलंय। सोशल मीडियाच्या माध्यमातून 52 वर्षीय जनार्दन खंडारे हे हरवले होते। त्यांना शोधण्यासाठी यश आलंय। अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राष्ट्रीय राज्य महामार्गावर पैलपाडा या गावात जनार्दन केशव खंडारे वय 52, त्यांची पत्नी अनुसया खंडारे हे दोघे पती पत्नी राहत असे। घरात 18-20 दारिद्र्य मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा चालवत असे। त्या जनार्दन खंडारे यांचं मानसिक संतुलन बिघडू लागले। त्यामध्ये त्यांना मनोरुग्णाच्या गोळ्या सुद्धा चालू करण्यात आल्या। मात्र डिसेंबर 2024 मध्ये जनार्दन केशव खंडारे अचानक बेपत्ता झाले। तेव्हापासून त्यांची पत्नी अनुसया खंडारे यांनी बोरगाव मंजू पोलिसात तक्रार दिली। त्यांनी शोधण्यासाठी अनेक गावं पाहिले, गावातील लोकांकडे संपर्क सुद्धा केला। मात्र गेल्या कित्येक दिवसांपासून खंडारे यांचा शोध लागत नसल्याने त्या चिंतेत सापडल्या। अनुसया खंडारे यांना साथ दिली। पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्त्या सुयोग देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनार्दन खंडारे यांना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेतले, मात्र त्यांचा शोध लागला नाही। काही दिवस अगोदरच गुजरात येथील सामाजिक कार्यकर्ता तरुण मिश्रा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली आणि त्या पोस्टमध्ये अकोला जिल्ह्यातील पैलपाडा येथील जनार्दन खंडारे हे मुंबई चेंबूरच्या फुटपाथवर अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत दिसून आले। त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला। हा व्हिडिओ मुंबई येथील सुयोग देशमुख यांचे मित्र आणि कुरणखेड येथील सामाजिक कार्यकर्ता तथा भाजप तालुका सचिव अमन महल्ले यांना दिसला। त्यांनी लगेच या संदर्भात पैलपाडा येथील सामाजिक कार्यकर्ता सुयोग देशमुख यांना याची माहिती दिली आणि सुयोग देशमुख यांनी मिश्रा यांच्यासोबत संपर्क साधला। त्या व्यक्तीची माहिती घेतली असता तो व्यक्ती पैलपाडा येथील जनार्दन खंडारे असल्याचं निदर्शनास आलं। 15 सप्टेंबर रोजी सामाजिक कार्यकर्त्या सुयोग देशमुख यांनी वनदीप खंडारे यांच्यासोबत नवी मुंबई येथील महापालिकेच्या निवारा सेंटरमध्ये जाऊन जनार्दन खंडारे यांना ताब्यात घेतलं असून त्यांच्या पैलपाडा गावी आणण्यासाठी पुढील नियोजन सुरू आहे। त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून हरवलेला व्यक्ती सुद्धा सापडू शकतो। सोशल मीडियाचा चांगला उपयोग घेतला पाहिजे यावरून सिद्ध झाले। चिंतेत असलेल्या अनुसया खंडारे यांनी मदत केलेल्या सर्वांचे त्यांनी आभार मानलेत। सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी अकोला तालुका प्रतिनिधी किशन गवई, पैलपोळा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.